आज राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांनी सत्कार आयोजित केला होता। यावेळी शेतकरी पीक विमा प्रश्नावर माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। पाहूयात सत्तार काय म्हणाले। सन्माननीय महामहिम राज्यपाल राजस्थानचे झाल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस आपल्या जिल्ह्यामध्ये साजरा होऊ लागला आणि जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांचा वाढदिवसामध्ये आपल्या बँकेचा जो सालोबादप्रमाणे त्यांचा योगदान आहे ते स्वर्गीय सुरेशदादा पाटील असतील, रामकृष्ण बाबा असतील, हे असतील, आमचे मित्र कल्याणरावजी काळेसाहेब असतील, या लोकांनी ज्या सहकार क्षेत्रामध्ये मदत केलेली आहे, सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा हित, शेतकऱ्यांचे संबंध ठेवून त्यांनी आत्तापर्यंत जीवनाच्या अनेक 80 वर्षापर्यंत संघर्ष केला। त्याचा कुठेतरी बँकेच्या वतीने लाखो शेतकरी त्याचे सभासद आहे आणि त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी संचालक आहे। त्यांचा यासाठी सन्मानसाठी आम्ही विनंती केली आणि हरिभाऊ बागडे साहेबांनी त्याला आम्हाला तारीख दिली, वेळ दिला। आज त्यांचा सन्मान आणि सत्कार पुऱ्या जिल्ह्याच्या वतीने सर्व पक्षीय आम्ही केला। राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे पण आपल्याला बऱ्यापैकी जिल्ह्याला दिलासा मिळाला असं चित्र आहे। तुम्ही पण आढावा बैठक घेतली? खरं आहे ना, कारण की 15 ऑगस्टच्या पूर्वी आपण पाहिलं तर परिस्थिती गंभीर होती। 15 ऑगस्टच्या नंतर या 4 दिवसामध्ये सातत्याने पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळे शेतकरी थोडाफार समाधानी झाला। काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे, काही ठिकाणी अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाणी गेला, नदीच्या काठावरचे काही शेती त्याच्यावर मोठे नुकसान झालेलं आहे। निश्चित मी मुख्यमंत्री महोदयांना आणि कृषी मंत्र्यांना विनंती केली की आपण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले असतील त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश द्यावे, जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल। नाही, खरं म्हणजे शेतकरी बांधवांच्या ज्या संकट येतो, आसमानी संकट, कधी वेळेवर पाऊस न पडणं, पाऊस पडल्यानंतर जास्त पाऊस पडणं, अशा अनेक अडचणी आणि त्या अडचणीमधून शेतकरी बांधव आपला मार्ग काढतो, रक्त जाळतो, घाम गाळतो आणि आपल्या कष्टाने आमच्या सर्व जनता जनावरांचा पोट भरण्याचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी बांधवच आहे। कारण की त्याच्या कष्टामुळं आम्ही जो आज आपण पाहतोय की आज जी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये काही गावं सोडली तर अनेक गावामध्ये पावसाचा फायदा झाला। आणि आमच्या पक्षाची आणि विशेषतः आमचा जाहीरनामा, वचननामा याच्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी हा वचन दिलेला आहे आणि ते दिल्याप्रमाणे सरकार, मला वाटतं एक अजितदादा बोलले योग्य वेळेस, मुख्यमंत्री बोलले योग्य वेळेस, तर योग्य वेळेस कर्जमाफी निश्चित होईल अशी मला 100% खात्री आहे। आणि शेतकरी बांधवांनी आता या सध्याच्या परिस्थितीमध्ये हवालदिल न होतं सरकारवर विश्वास ठेवावा।